राज्यातील धार्मिक स्थळांना गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी राज्य सरकार लवकरच प्रयत्न करते। कुठेही धार्मिक भेदभाव करणं हे महाराष्ट्र सरकारचं काम नाही। सर्वांना सोबत घेऊन सबका साथ सबका विकास आणि सबका प्रयास याच मंत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी काम करतात, देवाभाऊ काम करतायत। त्यामुळे विनाकारण जाती जातीत धर्माधर्मात वाद लावण्याचं काम जनाब संजय राऊत यांनी करू नये। देवाभाऊंच्या नेतृत्वात टीम महाराष्ट्र देखील अतिशय सक्षमपणे काम करते। देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा गाडा सुरळीत ठेवण्याचं काम देवाभाऊ निश्चितपणे करतायत। संजय राऊत टीम महाराष्ट्रातले 11 कोटी जनता देवाभाऊंच्या सोबत आहे। आणि तुम्ही म्हणतायत की विरोधी पक्ष नेते निवडले गेले नाही। तुम्ही सातत्यानं पक्षविरोधी भूमिका घेतली आहे, त्यामुळे तुम्हाला विरोधी पक्ष नेत्याची गरज आहे का याचा विचार करा। जनतेनं तुम्हाला विरोधी पक्ष नेता निवडून यावा इथपर्यंत बहुमत दिलेलं नाही, एवढं संख्याबळ तुमच्याकडे नाही। आणि तुम्ही सातत्यानं महाराष्ट्राच्या विरोधी भूमिका घेताना लोकांनी बघितलंय, या संकटाच्या काळात देवाभाऊंनी महाराष्ट्राचा गाडा सुरळीतपणे आणि सुरक्षितपणे पुढे नेतायत। आणि तुम्ही म्हणतायत की टीम महाराष्ट्र देवेंद्रजींनी स्थापन करावी। देवेंद्रजींची टीम महाराष्ट्र ठरलेली आहे, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे, सुनेत्राताई पवार हे सगळे एकत्र काम करतायत। तुम्ही मात्र टीम महाराष्ट्र द्रोही म्हणून काम करतायत आणि महाराष्ट्रात अराजकता पसरलं पाहिजे यासाठी प्रयत्न करतायत। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी काय केलं हे 140 कोटी जनता बघते, त्यामुळेच त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिलं। ऑपरेशन सिंदूर झालं, सर्जिकल स्ट्राईक झालं, तेव्हा तुम्ही याच सर्जिकल स्ट्राईक बद्दल, ऑपरेशन सिंदूर बद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करत होतात, पुरावे मागत होतात। तेव्हा तुमची भूमिका नेमकी काय होती हे देशाने बघितलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात देश पुढे जातोय, देशाचा विकास होतोय आणि आपली जनता सुरक्षित आहे। युद्धाच्या काळात अनेक देश संकटात असताना, महागाई वाढलेली असताना, इंधन पुरवठा खंडित असताना भारतात मात्र सगळं काही सुरळीत आहे। हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सक्षम आणि समर्थ नेतृत्वामुळे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात 140 कोटी जनतेची टीम इंडिया अतिशय सक्षम आहे। संजय राऊत, तुमची टीम कुठली आहे हे आधी घोषित करा, कारण तुमची भूमिका कायम पाकिस्तान प्रेमी असते। त्यामुळे उबाटा गट आणि संजय राऊत यांची टीम पाकिस्तान आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची टीम इंडिया आहे। या युद्धाच्या काळामध्ये आपला देश सुरक्षित राहिला पाहिजे, इंधन पुरवठा सुरळीत झाला पाहिजे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करतात। तुम्ही मात्र पाकिस्तान धार्जिनी भूमिका घेऊन टीम पाकिस्तान असण्याची भूमिका वठवताय, हे महाराष्ट्र आणि देश बघतोय। रुपाली चाकणकरांचा राजीनामा झालेला आहे आणि खरात प्रकरणामध्ये कसून चौकशी करण्याचं काम राज्य सरकारकडनं केलं जाते, कुणालाही सोडलं जाणार नाही। राहिला प्रश्न खरातांचा वावर कुठे होता, तर जेव्हा महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांचं पाणी काढून खरातच्या आश्रमाला दिलं, या भोंदूबाबाच्या आश्रमाला दिलं, तेव्हा खरातचा वावर मंत्रालयापर्यंत कुणी आणला होता? संजय राऊत, तुम्ही नाशिकचे संपर्क प्रमुख होता, तुमच्याच दबावापोटी खरातच्या आश्रमाला पाणी देण्यात आलं, ही माहिती आमच्याकडे आहे। आणि 40 आमदार खरातच्या आश्रमात जात होते, तर या 40 आमदारामध्ये मिलिंद नार्वेकर होते। मिलिंद नार्वेकर आणि बाबा खरातचे फोटो आले। तुम्ही या 40 आमदारांमध्ये मिलिंद नार्वेकरांचं नाव घेतायत। मिलिंद नार्वेकरांवर उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत नेमकी कुठली कारवाई करणार आहेत हे एकदा स्पष्ट करा। कालपर्यंत गॅस संपला, इंधन संपलं म्हणून बोंब मारणारे संजय राऊत यांचं डोकं आज ठिकाणावर आलंय आणि ते म्हणतात की इराणमुळं भारतामध्ये गॅस पुरवठा आणि इंधन पुरवठा सुरळीत आहे। जेव्हा अफवा पसरवण्यावर गुन्हा दाखल होणार अशी धमकी दिली, तेव्हा संजय राऊत यांचं डोकं ताळ्यावर आलंय आणि आज संजय राऊत सांगतायत की इंधन पुरवठा इराणमुळे सुखरूपपणे आणि सुरळीत होतोय। हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामुळे शक्य झालंय, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे देशाचं समर्थपणे आणि सक्षमपणे नेतृत्व करतात आणि इतर देशावर संकट असताना भारतामध्ये गॅस पुरवठा आणि इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय आणि आज संजय राऊत देखील त्याची कबुली देत आहेत। हे खूप चांगली गोष्ट आहे। एबीपी माझा,
उघडा डोळे, बघा नीट.